मित्रांनो, नरक चतुर्दशी हा शब्द आपल्याला ऐकल्यावर कसं तरी वाटतं, अवघडल्यासारखं वाटतं जरा. बरं, नेमकं नरक चतुर्दशी म्हणजे काय? नरक चतुर्दशीचा इतिहास काय आहे आणि नरक चतुर्दशीचा आपल्या जीवनामध्ये काय लाभ आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नरक चतुर्दशीचा इतिहास काय आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. श्रीमद भागवत महापुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. याचा उल्लेख असा आला की ज्या टायमाला भगवान कृष्ण परमात्मा द्वारका नगरीमध्ये राहण्यासाठी निघून गेले आणि निघत असताना द्वारकेमध्ये ते स्थानपन्न झाले आणि मग त्यांच्या कानावरती गोष्ट गेली की नरकासूर नावाचा एक दैत्य आहे आणि तो दैत्य या पृथ्वीतलावरल्या देवतांना, स्वर्गातल्या देवतांना, पृथ्वीतलावरल्या मानवांना आणि ऋषींना तो त्रास देऊ लागला. नरकासूर नावाचा भयानक दैत्य या समाजामध्ये विद्रोह माजू लागला आणि म्हणून या नरकासुराचा वध करण्याकरिता सर्व देवतांनी मिळून भगवान कृष्ण परमात्म्याकडे प्रार्थना केली. आता भगवान कृष्ण परमात्म्यानं काय केलं, या नरकासुराला मारण्याकरिता माता सत्यभामेला सोबत घेतलं आणि सत्यभामेच्या माध्यमातून सत्यभामेची साथ घेत त्या नरकासूर नावाच्या दैत्याचा वध केला. आता हा नरकासूर दैत्य एवढा विचित्र होता की ज्या ज्या राज्यावर तो आक्रमण करायचा त्या राज्यावर आक्रमण करत असताना त्या राज्यातली सगळी संपत्ती तो हिरावून घेत होता आणि त्याच्याबरोबर त्या राज्यातल्या काही सुंदर कन्या होत्या. ज्या राज्यावर त्यानं आक्रमण केलं त्या राज्यातल्या सुंदर सुंदर कन्या तो काय करायचा, बंदिस्त करायचा आणि त्या कन्यांसोबत विवाह करण्याची तो प्राचारणा करायचा. आणि हे सगळं करत असताना त्यानं प्रत्येक राज्यावर आक्रमण करून एका एका स्त्रीला आपल्या कारागृहात डांबून ठेवलं. असं करत असताना त्यानं 16,100 स्त्रिया त्यानं त्या कारागृहात बंदिस्त केल्या. आता भगवान कृष्ण परमात्म्याच्या कानावरती ही गोष्ट गेली, म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यानं पहिलं एक काम केलं. या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना गुलामीतून मुक्त करणारा पहिला राजा म्हणजे भगवान कृष्ण. स्त्रियांना त्रासातून मुक्त करण्याकरिता, स्त्रियांना त्यांच्या जीवनातल्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता पहिला उठाव घेणारे कृष्ण परमात्मा आहेत. म्हणून या कृष्णांनी काय केलं, भगवंतांनी काय केलं, त्या नरकासुराच्या कारागृहामध्ये गेले आणि ज्या कारागृहामध्ये स्त्रिया बंदिस्त केल्या होत्या त्या सर्व स्त्रिया कारागृहाच्या बाहेर सोडल्या. आता त्या कारागृहाच्या बाहेर सोडत असताना त्या सर्व स्त्रियांनी कृष्णाला बघितलं आणि कृष्णाला पाहिल्यावर त्या सर्व स्त्रिया त्या कृष्णाच्या पायावरती गेल्या, पाया पडल्या आणि म्हणले, देवा तुम्ही आम्हाला या संकटातून मुक्त केलं, नरकासूर नावाच्या दैत्याच्या त्रासापासून आम्हाला मुक्त केलं, परंतु आता तुम्ही मुक्त केल्यावरती आम्ही जावं तरी कुठं? आम्ही राक्षसाच्या तावडीतून सुटलो आणि देवाच्या पायापाशी येऊन बसलो. आता आम्हाला देवाच्या पायापासून हलायचं सुद्धा नाही, आम्ही देवाला सोडणार सुद्धा नाही. असं त्या 16,100 जणी देवाला प्रार्थना करू लागल्या. आता देव म्हणला, हे बघा मी तुम्हाला काय मदत करू शकतो, तुमची सुटका करणं हे माझं कर्तव्य होतं, मी ते पार पाडलं, आता तुमच्या पद्धतीनं बघा. परंतु त्या सर्व स्त्रिया देवाला म्हणू लागल्या, देवा तुमच्याशिवाय आम्हाला कोण अंगीकारणार? त्या टायमाला सत्यभामेच्या संमतीने या 16,100 स्त्रियांचं भगवान कृष्ण परमात्म्यानं पाणीग्रहण केलं आणि पहिल्या 8 बायका आणि ह्या 16,100 म्हणजे 16,108 बायका भगवान कृष्ण परमात्म्याला मिळाल्या. म्हणजे थोडक्यामध्ये मला भगवान कृष्ण परमात्म्याच्या बायका तुम्हाला सांगायच्या नाहीत, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याने नरकासूर नावाच्या दैत्याचा वध केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. आणि या नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्यानं नरकासुराला मारलं. आता मारत असताना नरकासुरानं देवाला प्रार्थना केली, देवा तुम्ही मला मारणार आहात, मला मारा, परंतु माझी एक अपेक्षा आहे, मरताना माझी एक इच्छा आहे, ती माझी पूर्ण करा. आता मरत असताना माणसाची इच्छा पूर्ण करतात, त्याच्यामुळे कृष्णानं सांगितलं, काय इच्छा आहे बोला तुमची. त्या टायमाला नरकासूर नावाचा दैत्य देवाला सांगतो, देवा माझी एक इच्छा आहे की आज ज्या दिवशी तुम्ही मला मारलं आहे त्या दिवशी जर कोणी बिना आंघोळीचं राहिला असेल, आजच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी आंघोळ करणार नाही, जो कोणी स्नान करणार नाही, त्याला नरकाची यातना भोगू द्या, त्याला नरकामध्ये नेऊन टाका. आणि आजच्या दिवशी जो कोणी अभ्यंग स्नान करेल, आजच्या दिवशी जो कोणी स्नान करून लवकर सुचिरभूत होईल, त्या माणसाला नरक यातना पासून मुक्ती करा, त्याला नरक यातना भोगू देऊ नका, त्याला नरकापासून मुक्त करा. नरकासुराची ही प्रार्थना भगवान कृष्ण परमात्म्यानं ऐकली
आणि भगवान कृष्ण परमात्म्यानं वरदान दिलं की हे नरकासुरा, आजच्या दिवशी जो कोणी व्यक्ती आंघोळ करणार नाही, स्नान करणार नाही, त्या व्यक्तीला नरक यातना भोगायला मिळतील. त्याच्यामुळे मित्रांनो, नरकासूर नावाच्या दैत्याचा नाश केला म्हणून आजच्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली. बरं, या नरक चतुर्दशीच्या दिवशी पुन्हा काही काही गोष्टी करायच्या असतात. त्या कशा प्रकारे करतात हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नरक चतुर्दशी कशा प्रकारे साजरी करतात आणि नरक चतुर्दशीचा इतिहास काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. रामकृष्ण हरी.